हॅपी बर्थडे टू मी. तर नमस्कार मित्रांनो, आज आलो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि मंगळवार असल्यामुळे पण तुफान अशी गर्दी होती मंदिरामध्ये. रांगेत जाऊन दर्शन घेतलं, मस्त वाटलं, मन प्रसन्न होतं. बाप्पांचं दर्शन घेतल्यावर पूर्ण एकदम टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटतं. बाहेर येऊन बघतो तर काय, बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी चालू होती. तिकडून थेट निघालो आपण अंबिका सँडविच कडे. फार दिवस झाले होते सँडविच खाऊन, मजा आली. पेशवाई सँडविच ऑर्डर केलं होतं मी. तुम्ही कधी खाल्ले का अंबिका सँडविच? एकदा नक्की सांगा कमेंट मध्ये. बर्थडे असू दे नाहीतर गुड डे असू दे, पोटासाठी तर काम करावं लागतं मित्रांनो. तेवढं सगळं उरकून आलो कॅफेवर, 2-4 डिलिव्हरीच्या ऑर्डर मारल्या. शास्त्राप्रमाणे केक कटिंग पण बाकी होती. साहिल शेठ आले होते, नीरज शेठ पण आले होते फार दिवसानंतर. त्यांना म्हटलं चला आता तुम्ही आलेले आहात तर केक वगैरे कट करूनच. पटापट आम्ही घाई गडबडीत केक वगैरे कट करून घेतले, कारण कस्टमर पण फार वेटिंगवर थांबले होते. त्यानंतर मंगेश भाऊ त्यांनी पण केक आणला होता माझ्यासाठी, त्यांचा पण केक वगैरे कट करून घेतला. आणि खूप खूप धन्यवाद मित्रांनो, काल तुम्ही सगळ्यांनी मला शुभेच्छा फोन करून दिल्या, स्टेटस ठेवले, स्टोऱ्या ठेवल्या, त्यामुळे मी तुमचा खूप खूप आभारी आहे. असंच माझ्यावर प्रेम असू द्यात. आणि एवढं सगळं करून झालं की घरी पण लवकर जायचं होतं. घरच्यांचे पण फोन येत होते, रोजच्या सारखं 12 नंतर नको येऊ बाबा, तोपर्यंत तुझा दिवस जाईल निघून. 12च्या आत ये, केक कट करा. पूर्ण फॅमिली सोबत घरचा केक कट करून घेतला. पुन्हा एकदा मी माझ्या सर्व मित्र परिवारांचे आभार व्यक्त करतो. भेटू उद्या, तोपर्यंत पेजला फॉलो करून ठेवा. बाय बाय, स्टे ट्यून.